कधी तुम्ही या जिराच्या पराठ्यासोबत अशी मसालेदार खट्टी मिठी भेंडी ट्राय केलीत का? मला भेंडी अजिबात आवडत नाही, पण जेव्हापासून अशी भेंडी मी केली, तेव्हापासून माझी ही फेव्हरेट भाजी बनली. आणि माझ्या घरातसुद्धा शक्यतो भेंडी कुणाला एवढी आवडतच नाही. माझ्या मिस्टरांना तर अजिबात आवडत नाही. त्यामुळे भेंडी शक्यतो आमच्या घरात कमीच होते. पण जेव्हा मी अशी भेंडी ट्राय केली ना, तर खरंच खूप कमाल झाली होती आणि एवढी टेस्टी झाली होती ना, मी पुन्हा 2 दिवसांनी पुन्हा ती बनवली. आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि बनवायलासुद्धा तेवढीच इझी आहे आणि कमी साहित्यात बनते, झटपट बनते. ज्याला बनवता येत नाही तो सुद्धा अगदी डोळे बंद करून सहज ही भेंडीची भाजी बनवू शकतो. आणि तुमच्या घरातल्यांना अशी भेंडीची भाजी खाऊ घाला की भेंडी त्यापासून तुम्हाला सर्वांना फेवरेट होऊन जाईल. चला तर मग याची मी रेसिपी तुम्हाला दाखवते. सर्वात आधी मी स्वच्छ कपड्याने भेंडी धुवून स्वच्छ कपड्याने मी पुसून घेतली, छानपैकी कोरडी करून घ्या. जर ओली वापरली तर ती चिकट होऊ शकते. आणि अशी भेंडी जर आपण जेव्हा करतो ना, ही भेंडी अजिबात चिकट होत नाही, एकदम सडसडीत होते आणि त्याचा मसालासुद्धा अगदी युनिक आणि टेस्टी लागतो. चला तर मग इथे मी भेंडीला कट करून घेतलेली आहे छानपैकी पुसून आणि तिला थोडंसं जास्तीचं तेल घेऊन कढईमध्ये छानपैकी अगदी 3 ते 4 मिनटं आपल्याला हिला भाजून घ्यायची, फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये आणि तिला असं मी साईडला करून ठेवली भाजून. आणि आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता याचा आपण भेंडीचा जो स्पेशल मसाला आहे तो तयार करूया. इथे मी अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, 2 हिरवी मिरची, लाल सुकी मिरची, 10 ते 12 काळी मिरी आणि जिरा घ्यायचा आहे 1 चमचा. 1 चमचा बडीशेप. बडीशेपनी या आपल्या भेंडीला जे आहे मसाल्याला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे अजिबात स्किप करू नका. त्यानंतर लगेचच धने टाकले मी आणि कोथिंबीर. मसाला मी तयार करून घेते. आता ह्याचा मसाला ना आपल्याला एकदम बारीक नाही करायचा, एकदम भरड पावडर असते ना, तशा पद्धतीने तयार करायचा आहे. आता मी ते मसाला पाहता तुम्ही कशा पद्धतीने केला आहे. आता आपण भेंडी ज्या कढईमध्ये फ्राय केली ना, त्यातच माझं थोडंसं तेलसुद्धा उरलं होतं. त्याच तेलामध्ये मी जास्तीचं अजिबात तेल वापरलेलं नाही आहे. त्याच तेलामध्ये आता जो आपण मसाला केलेला आहे, तो आपण फ्राय करून घेऊया. त्या तेलामध्ये मी डायरेक्टली हा मसाला ॲड केला आणि ते 2 मिनटं चांगला हा मसाला अजून मी भाजून घेतला. आणि त्यानंतर आपल्याला हे एक स्पेशल इन्ग्रेडियंट टाकायचं आहे, ते म्हणजे आपलं एक मोठा टोमॅटो घ्या आणि त्याला किसणीने किसून घ्या डायरेक्टली त्याच्यावर. ह्यानी खूप छान टेस्ट येते आपल्या भेंडीच्या भाजीला. अशी वेगळीच अशी आंबट गोड अशी टेस्ट बॅलन्स होते त्याच्यामध्ये. त्यामुळे टोमॅटो हा नक्कीच टाका. आणि यालासुद्धा मी 1 मिनटं पुन्हा भाजून घेतलं आहे छान आणि त्यामध्ये आपले बेसिक मसाले टाकले. आता इथे तिखट वापरू नका, कारण आपण हिरवी मिरची आणि काळी मिरीसुद्धा वापरलेली आहे, त्यामुळे मी इथे तिखट अजिबात वापरलेलं नाही आहे तिखट मसाला. यामध्ये फक्त आता मी हळद पावडर वापरली आहे 1 चमचा आणि 1 चमचा धणे पावडर ॲड केली. आता हे सगळं मिश्रण मी फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपली फ्राय करून घेतलेली भेंडी घातली. आता मी भेंडीला पहा 50 to 60% आपल्याला आधी जी फ्राय करत होतो आपण, तिला 50-60% आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. आता यानंतर आपल्याला तिला अजून एक्स्ट्राची आपल्याला शिजवायची आहे, त्यामुळे एवढीच भाजून घ्यायची आहे आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपण तिला तळून घेत असतो तेव्हा. आता या भेंडीला मी ॲड केली आणि छानपैकी पुन्हा 2 मिनटं हिला मसाल्यामध्ये अशीच भाजून घेतली. आता यामध्ये तिला 10 मिनटं पुन्हा मी शिजून घेतलेला. 10 मिनटानंतर पहा शेवटी आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे. याने आपल्या भाजीला अतिशय छान टेस्ट येते, त्यामुळे अजिबात स्किप करू नका, नक्की टाका आमचूर पावडर. आणि आमचूर पावडर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही चाट मसालासुद्धा वापरू शकता, त्यानेसुद्धा अगदी छान टेस्ट येते. आणि त्यानंतर टेस्ट अकॉर्डिंग मी मीठसुद्धा टाकलं आहे. आता ही आपली भाजी अशी परफेक्ट तयार झाली. आता भाजीसोबत खायला मी इथे जिरावण पराठा बनवला होता. तर जिरावण पराठा मी बनवला चपातीसारखे, सेम चपातीसारखंच मी पीठ तयार केलेलं आहे. साधा आपण रेग्युलर जो पीठ तयार करतो त्याच्या उंडा घेतला मी आणि चपाती एवढी पोळी लाटून त्यावर भरपूर असं जिरा घ्यायचं आहे आपल्याला. जिरावरून पराठा म्हटल्यावर मी जिरा जास्त घेतलेला आहे यामध्ये. आणि त्यानंतर लगेच मी पुन्हा थोडी जिरा पावडरसुद्धा ॲड केलेली आहे. थोडंसं लाल तिखट मसाला स्प्रेड केला आहे, स्किप केला तरीही चालेल, पण त्याने खूप तिखट अशी टेस्ट येते, त्यामुळे चांगला लागतो हा पराठा. आणि त्यानंतर मी काळी मिरी पावडर टाकली आणि थोडंसं चाट मसालासुद्धा स्प्रेड केलेला आहे. आणि टेस्ट अकॉर्डिंग मीठ टाकून याला मी कोथिंबीर टाकायला विसरली होती, म्हणजे पुन्हा मी थोड्या वेळाने ते फोल्ड केलं होतं, ते पुन्हा अनफोल्ड करून मी कोथिंबीरसुद्धा ॲड केली. कोथिंबीर घातल्याने सुद्धा हा पराठा छान लागतो, त्यामुळे कोथिंबीर नक्की घाला. नसेल तरीही चांगला लागतो, पण असेल तर नक्की घाला. आणि थोडंसं दुसऱ्या बाजूला सुकवपीठ करून पुन्हा दुसरी बाजू पलटी करा. असं आपल्याला ट्रायंगल तयार करून पुन्हा त्याला पोळी तयार करायची आपल्याला. तुम्ही चौकोनी आकारामध्ये सुद्धा करू शकता किंवा गोलाकार आकारामध्ये सुद्धा करू शकता. गोलाकार करताना काय करायची, 2 पोळ्या लाटायच्या आणि एका पोळीवरती मसाला स्प्रेड करून पुन्हा त्याच्यावरती दुसरी पोळी आपल्याला ठेवायची आणि त्याला बाजूनी
छान चिपकवून त्याला लाटून घ्यायचं आणि अशापैकी खरपूस असा स्लो टू मिडियम गॅसवरतीच याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. गॅस फास्ट करू नका. आणि आपला पराठा जो आहे ना तो हलकासा असा क्रंची होतो त्यामुळे आपल्या भाजीसोबत खायला खूप छान टेस्ट येते याला. आणि वरनं घी लावून मस्तपैकी याला भाजून घेतला आणि आपल्या जी मसालेदार भाजी आहे भेंडीची त्यासोबत मी मस्तपैकी सर्व केलेला आणि छान गरमागरम खाऊन घेतला. अतिशय टेस्टी झाला होता. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. अशा छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या प्रतिमास किचन हॅपीनेस या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. भेटूया अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एन्जॉय.